राम राम मंडळी, कसे आहात? सर्वांना वाटतं की रघु घरी बसून फक्त यूट्यूबचे टिप्स आणि ट्रिक्स सांगत असतो, पण ॲक्च्युली खरंच रघु काय करतो तर आज तुम्ही बघू शकता. रघु आलेला आहे त्याच्या शेतामध्ये. मी नेहमीच येत असतो, रोजच येत असतो, पण काही जणांना विश्वास बसत नाही की जे फक्त घरी बसून यूट्यूबची माहिती देतो तो शेतात पण काम करत असेल. तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे माझ्या शेतामध्ये आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे आपलं शेत. तर मित्रांनो, सर्वात अगोदर हे बघा, हे आपल्या शेतामधलं जास्वंदाचं झाड आणि त्या पलीकडे आहे आपली केळी. तर चला बघूया केळी. तर मित्रांनो, हे आहे आपले सीताफळाचे झाड. त्याला सीताफळही लागलेले आहेत. हे पण आहेत आपले झाडं, सीताफळ, आंबा, हे सर्व झाडं लावलेली आहेत. मी दाखवतो तुम्हाला आता विहीर. विहिरीत बघा किती पाणी आले. तर ही आपली लिंबोणी, हिला भरपूर लिंब लागलेले आहेत. आता दाखवतो विहिरीत पाणी. हे बघा आपल्या विहिरीतलं पाणी. साप पण पडलाय त्याच्यामध्ये एक. हे आपल्या विहिरीतलं पाणी. आता बघूया आपली आपण केळी. पपईचे पण झाडं होते मित्रांनो. यावर्षी थोडी या झाडाला पपया कमी लागल्या. आता हे झाड तोडायला आले, नाही त्याच्या खूप मोठमोठ्या पपया होत्या. एक पपई 5-5 किलोची पपई लागत होती या पपईच्या झाडाला. तर मित्रांनो, हा आहे पलीकडचा आपला कापूस. दाखवतो आता तुम्हाला केळी. आपली नेमकीच केळी निसवत आहे मित्रांनो. ही बघा आपली केळी. आपण आलो केळीमध्ये आता. ही बघा आपली जस्ट केळी आता निसवत आहे. निसवत आहे म्हणजे घड लागत आहेत त्याला. ही बघा आपल्या केळी. वातावरण आज थोडंसं थंड आहे. काल खूप गरमी होती. जस्ट आपली केळी आता निसवत आहे. निसवत आहे म्हणण्यापेक्षा ती आता तिला घड लागत आहेत. कसा दिसतोय व्ह्यू मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. निसर्ग आज कसा दिसतोय. तर हे आपले आहे कापूस. कापूस आहे आपला. मुगाच्या शेंगा खायच्या का तुम्हाला? मुगाच्या शेंगा पण दाखवतो. आणखीन एक विशेष सर्वांना आवडेल अशी एक दाखवतो वस्तू मी. हे बघा गुलाबाचे फुलं. हे थोडीशी मी याची कटई केली, नाही तर खूप फुलं लागतात त्यांना. आंबा पण आहे इथे. एक जांबाचं झाड लावलेलं आहे मी इथे. ते मोडलं होतं, त्याला बांधले मी. हे बेलाचं झाड. हे आपण पपया आहेत. हे पण जांबाचं झाड आहे. याला जांब जे आहेत ते वेगळ्या प्रकारचे येतात. त्या जांबाचा कलर वेगळा आहे. हे जांब पर्पल कलरचे असतात, गडद पर्पल कलरचे, आणि खायला पण खूप छान आणि मोठमोठाले पण होतं हे फळ. त्यामध्ये मी एक रामफळ लावलेलं आहे. त्याची लागवड करायची एक दिवशी. आता ही आपली जांभळून आणि ही आपली हळद. ही आपली हळद आहे. ही पण आपली हळद आहे. हे आपलं कढीपत्त्याचं झाड आहे. गावरान कढीपत्ता आहे. याचा खूप छान वास येतो याचा. खूप एक पान तोडलं तरी सर्व दूर याचा सुगंध पसरतो. गावरान कढीपत्ता आहे हा. तर आता तुम्हाला दाखवतो आपल्या मुगाच्या शेंगा.
कुणाला आवडतात मुगाच्या शेंगा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तो पण आंबा आहे, तो आंबाही मीच लावलेला आहे. यावर्षी त्याला येईल बहर. मागच्या वर्षी आले होते काही आंबे, वानेरांनी ठेवले नाहीत, यावर्षी येताल. हे बोरीचं झाड मी मुद्दाम राखलेलं आहे कारण ही बोर खूप गोड आहे. याआधी इथं मोठी बोर होती खूप, ती वाऱ्याने पडली. आता जी दुसरी निघाली ती मी राखलेली आहे. तर मित्रांनो आता आलो आहोत आपण आपल्या मुगामध्ये. तर बघा मुगाच्या शेंगा कोणाला आवडतात कमेंट करून सांगा. जास्त लागलेल्या आहेत मुगाच्या शेंगा. हे बघा मुगाच्या शेंगा, हा आहे आपला मूग. तर मित्रांनो रघु नुसत्या यूट्यूबची माहिती देत नाही, ते शेतात काम पण करतो. तर व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.